सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण रोजच स्वामींचे नवीन नवीन अनुभव ऐकत असतो, पण आजचा अनुभव जो कोणी भाग्यवान सेवेकरी आहे तोच ऐकणार आहे, कारण या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे। हा अनुभव ऐकत असताना आपल्या हृदयाला स्पर्श करून जाणार आहे आणि डोळ्यातून नकळतपणे पाणी देखील येणार आहे। खरी भक्ती काय असते, स्वामींची सेवा कशी करावी, काय करावं यातून आपल्याला शिकायला मिळणार आहे। आजींचा संघर्षमय भरलेलं जीवन आपल्याला आज बघायला मिळणार आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण आजींच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। आजी म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। आजी म्हणतात, माझे नाव हिराबाई रामदास धसाळ असे आहे। मी स्वामी भक्तांनो, माझ्या जीवनातील तुम्हाला स्वामींचे काय स्थान आहे, मला काय अनुभव दिले, हे सर्व काही आज येथे सांगणार आहे। मला अनुभव सांगायचा नव्हता, पण कसं ना मी अनुभव ऐकत असते आणि मलाही वाटलं की स्वामींनी एवढी मला प्रचिती दिली, एवढे छान छान अनुभव दिले, तर मी का बरं स्वामींना स्वामींचे अनुभव सांगू नये। माझ्यामुळे जर एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी ते खूप आहे, कारण जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय। ज्या घरामध्ये स्वामींचे पाय असतात, स्वामींचं अधिष्ठान असतं, तिथे काहीच कमी नसतं असं म्हणतात, ते खरंच आहे। स्वामी भक्तांनो, मी लहानपणापासूनच देवाशी जोडलेली होती, कारण माझं माहेर हे वारकरी संप्रदायातील होतं। माझे आई वडील हे विठ्ठलांची खूप भक्ती करायचे, त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावरती हे संस्कार झालेले होते। मी जशी जशी मोठी होत होती तशी तशी देवाची भक्ती माझ्याकडून होत होती आणि आमच्या काळामध्ये खूप लवकर हे लग्न केले जायचे। माझे वयाच्या 14व्या वर्षीच लग्न करून देण्यात आलं। माझ्या मिस्टरांची परिस्थिती ही काही नादानच होती, खूप सारी भरभराटीची परिस्थिती नव्हती आणि एकत्र कुटुंब होतं। मला 3 लहान दीर होते, त्यानंतर मी सर्वात मोठी होती, त्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरतीच होती। माझी सासू ही खूप कडक होती, खूप कडक स्वभावाच्या होत्या। त्यांनी मला खूप सासूरवास केला, पण म्हणतात ना, जिथे आपलं मन चांगलं असतं ना, तिथे शेवट हा चांगला होत असतो। आणि मी देखील सर्वांसाठी खूप काही केलं आणि नंतर आम्हाला वायली काढून देण्यात आलं। त्यावेळेस मला एकच मुलगा झालेला होता। मला 2 मुली होऊन त्या माझ्या वारल्या होत्या आणि एकच मुलगा माझा जिवंत होता। आणि त्यावेळेस खूप सारं कर्ज आणि खूप काबड कष्ट आम्हाला करावं लागत होते। आणि आमच्या घरामध्ये खूप जुना स्वामींचा फोटो होता आणि तो फोटो माझ्याकडे आलेला होता, कारण देव देखील आम्ही वाटून घेतलेले होते। मी मोठी असल्यामुळे सर्व देव माझ्याकडेच आलेले होते आणि त्यामध्ये स्वामींचा फोटो मला मिळाला होता। खूप जुन्या काळचा तो फोटो होता, खूप म्हणजे खूप, पण तो इतका तेजस्वी होता ना, त्याच्याकडे बघून सर्व दुःख हे कमी झाल्यासारखं वाटायचं। मी एका घराच्या कोपऱ्यामध्ये त्याची स्थापना केलेली होती, एक पाट ठेवला होता, त्याच्यावरती सर्व देव मांडले होते। घर पण काय मोठं नाही, एक सपराची खोली होती। त्यानंतर माझे मिस्टर हे शेतामध्ये खूप काबड कष्ट काम करायचे, मी गाई सांभाळायची आणि असंच आमचं चालू होतं। मुलगा शिकून खूप मोठा व्हावा ही खूप इच्छा मनामध्ये होती आणि तसंच आम्ही मुलाला चांगल्या शाळेतही घातलेलं होतं आणि मुलाला देखील परिस्थितीची जाणीव होती। खरंच मी स्वामींची खूप ऋणी, खूप आभारी आहे, कारण स्वामींनी मला असा गुणी मुलगा माझ्या पोटी जन्माला घातला। त्यानंतर मग माझा मुलगा मोठा झाला आणि आमचे काबड कष्ट हे सुरूच होते। मोलमजुरी करून आम्ही जीवन जगत होतो। त्याचबरोबर मी स्वामींचं फक्त नामस्मरण करत होती, श्री स्वामी समर्थ, कारण जेव्हा केव्हा मी त्या फोटोकडे बघायची पूजा करताना किंवा घरात आल्यानंतर माझी जेव्हा नजर पडायची, तेव्हा मुखातून श्री स्वामी समर्थ हे नाव निघत असायचं। त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हतं, पण हळूहळू प्रगती होत गेली आणि माझा मुलगा हा मोठा शिकून नोकरीला
लागला आणि तो अमेरिकेमध्ये गेला. आज तो अमेरिकेत आहे आणि मी आणि माझे मिस्टर दोघेच इकडे राहतो. आमची परिस्थिती खूप बदलून गेली. अगोदर जे होतं ते काहीच राहिलं नाही. आमचे घर हे खूप मोठं माझ्या मुलाने आम्हाला इथे गावाकडे खूप मोठं घर बांधून दिलं आणि तो आम्हाला म्हणतो की माझ्यासोबत तुम्ही तिकडे चला, आता इकडे राहू नका. पण आमचं पूर्ण आयुष्य इथे गेलं. आम्हाला तिथे नाही करमणार. आम्ही जे 8 दिवस जगू ते फक्त तिथे गेल्यावर 4च दिवस जगू असं आम्ही त्याला म्हणतो आणि आम्ही दोघं इथेच राहतो. आता कधी आमची दोर तुटेल हे सांगता येत नाही, पण स्वामींची सेवा आमच्याकडून चालू आहे. कारण मग जेव्हा आमचं मुलाने घर वगैरे बांधलं त्यानंतर माझ्या मुलाने मला एक मोबाईल घेऊन दिला. कारण मुलगा म्हणायचा की तुम्ही एवढे लांब राहता, मला तुम्हाला बघायची इच्छा होते आणि आम्हाला देखील त्याला बघायची इच्छा. त्यावेळेस त्याने आम्हाला मग मोठा स्मार्टफोन घेऊन दिला आणि तो आम्हाला व्हिडिओ कॉल करतो. आम्हाला काहीच कळत नव्हतं, पण त्याने आम्हाला शिकवलं. त्यानंतर जे आमचे चुलत पुतणे वगैरे आहे त्यांनी देखील आम्हाला शिकवलं आणि त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही करून घेत असतो. मग मी या घरामध्ये स्वामींची खूप छान मूर्ती आणली, त्यानंतर फोटो आणला, खूप मोठं देवघर केलं आणि आता माझं आणि माझ्या मिस्टरांचं स्वामींची भक्तीही चालू असते. श्री स्वामी समर्थ एवढ्याच नामाचा जयघोष आमच्या घरात चालू असतो. मी कंटिन्यू हाच मंत्र जपत असते. दुसरी कुठलीच सेवा मला येत नाही, फक्त श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र मला येतो. आणि जे यूट्यूबला आहे ती मी कुणाकोणतरी अनुभव स्वामींचे लावून घेते आणि ते ऐकत बसते आणि फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत असते. आता माझ्या आयुष्यात असं काहीच राहिलं नाही की मला काही मिळालं नाही. आजी म्हणतात की मला असं वाटतं की स्वामींनी मला आता भेट द्यावी. मी स्वामींना एकच प्रार्थना करत होती की स्वामी, या डोळे मिटण्या अगोदर मला तुम्हाला डोळे भरून बघायचं आहे, साक्षात तुमचं दर्शन घ्यायचं आहे. एवढीच अंतःकरणापासून इच्छा स्वामींपुढे रोज व्यक्त करत होती. रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना दुधाचा नैवेद्य मी देत असायची. आणि त्यावे दिवशी काय झालं की असंच मी सहज स्वामींना म्हटलं की स्वामी, एवढे दिवसापासून मी तुम्हाला दुधाचा नैवेद्य देते, एकदा तरी तुम्ही ग्रहण करा, कोणीतरी पाहिजे हा नैवेद्य खाण्यासाठी असं मी म्हटलं. आणि त्या दिवशी काय झालं की अचानक संध्याकाळची वेळ होती, मी नैवेद्य दाखवला आणि एक इतकी गुबगुबीत बोका आमच्या घरी आला. मी त्याला कधीही बघितलं नव्हतं. तो आला आणि मग मी काय केलं, ती दुधाची वाटी त्याच्यापुढे ठेवली. मी सकाळी स्वामींना म्हटलं आणि स्वामींनी लगेच पाठवून दिलं. प्रत्यक्षात स्वामीच आले असं वाटत होतं. त्यानंतर हा दिनक्रम रोजचा चालू झाला. तो रोज त्याच टायमाला येऊ लागला आणि ते दूध ग्रहण करू लागला. खूप छान समाधान वाटायचं की कोणीतरी येत आहे. पण काही दिवस झालं की तो येणं बंद झालं. खूप मला असं वाईट वाटायचं. मी रोज त्याची वाट बघत बसायचे. स्वामींना म्हटलं, का बरं रुसला आहात, आमच्यावरती काही चूक झाली का असं म्हटलं. आणि त्यानंतर पुन्हा तो कधीच दिसला नाही आणि आलाही नाही. खूप वाईट वाटायचं. मी रोज त्याच्यासाठी ती वाटी ठेवते आणि कुत्र्याला वगैरे कुठेतरी ते खाऊ घालत असते. असंच एक दिवस रात्री मी झोपली आणि स्वामींना म्हटलं की स्वामी, मला आता कधी माझी दोर तुटन हे मला सांगता येत नाही, मला दर्शन द्या, एवढीच इच्छा आहे असं म्हटलं. आणि त्या दिवशी मला रात्री स्वप्न पडलं की एक पांढरे शुभ्र कपडे घालून बाबा आमच्या घरी आले आहे. त्यांनी फेटा घातलेला होता आणि ते जेवण्यासाठी मागत होते. खूप भूक लागली आहे असं ते म्हणत होते. उठ लवकर, भूक लागली आहे असं म्हणत होते. आणि मला लगेच जाग आली. असं स्वप्न मला का बरं पडलं मलाही काही कळत नव्हतं. त्यानंतर सकाळी मी उठले, स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी आवरतच होती आणि स्वामींची माझी पूजा चालू होती. माझे मिस्टर हे घरातून बाहेर गेलेले होते, गावामध्ये गेलेले होते. त्यानंतर माझा दरवाजा वाजला. यावेळेस कोण आलं असं मला प्रश्न पडला. पण मी म्हटलं की हे लवकर घरी आले असतील असं वाटलं आणि म्हणून मी लगबगीने दरवाजा उघडण्यासाठी गेली. दरवाजा उघडला तर जे रात्री माझ्या स्वप्नामध्ये व्यक्ती आला होता, सेम तसाच व्यक्ती माझ्या दरवाजामध्ये उभा होता आणि तो तेच शब्द बोलत होता, माई खूप भूक लागलेली आहे, काहीतरी खाण्यासाठी मिळेल का असं ते मला म्हणत होते. त्यावेळेस मी म्हटलं, हो मिळेल ना बाबा, बसा, मी तुम्हाला जेवण
जेवायला देते आणि मग मी त्यांना दूध, पोळी आणि मी बटाट्याची भाजी बनवलेली होती ती भाजी खाण्यासाठी दिली आणि त्यावेळेस ते माझ्याकडे एकटक बघत होते आणि हसत होते. हे बाबा असे का बरं विचित्रासारखे वागत आहे? मला काही कळत नव्हतं. मी म्हटलं, बाबा आणखी काही तुम्हाला पाहिजे आहे का? त्यावेळेस ते म्हटले, नाही मला काही नको, तुझी इच्छा होती म्हणून आम्ही आलो आहोत असं ते म्हटले. पण मला त्यावेळेस काहीच कळालं नाही हे असे का बरं बोलत आहे. माझी इच्छा होती म्हणून आलो आणि मी म्हटलं की बाबा रात्री मला असंच एक स्वप्न पडलं की कुणीतरी आलं आणि आज तुम्ही आला म्हटलं जेवण्यासाठी. मला खूप छान वाटलं आणि त्यानंतर ते बाबा म्हटले, अगं तूच खूप दिवसाची बोलवत होती म्हणून आम्ही आलो आहे. आता आमचा आत्मा देखील तृप्त झाला आहे. तुझं कल्याण होईल. माझं पोट आज खूप भरलेलं आहे असं ते म्हटले आणि हात धुण्यासाठी ते ओट्याच्या खाली उतरले आणि मी म्हटलं, बाबा ताटामध्येच हात धुवा ना, त्या खाली का बरं धुत आहात? त्यावेळेस ते म्हटले, नाही ताटामध्ये कधीच हात धुवायचा नसतो, कारण आपली पोट भागवण्यासाठी आपण अन्न हे घेतलेलं असतं आणि ताटात नकळतपणे अन्न हे राहिलेलं असतं, त्यामुळे ताटात कधीच हात धुवू नये. तुझे कल्याण होईल. सर्व तुझ्या मनासारखं घडणार आहे असं ते म्हटले आणि चालायला लागले. ते जात होते, मी त्यांच्याकडेच बघत होती. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर ते मला दिसेनासे झाले. मला वाटलं की माझी दृष्टी लांबवर आता मला दिसत नसेल म्हणून असं घडलं असेल आणि मी शेजारच्या मुलालाही विचारलं. तो माझ्याच जवळ बसलेला होता, तिथेच उभा होता. त्याला म्हटलं, ते बाबा तुला कुठे गेले ते दिसले का? ते म्हणे की आजी ते थोड्या लांबवर गेले आणि कुठे गायब झाले काय माहिती, कुठे गेले मी पण नाही बघितलं. आणि त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी घरी आले होते. माझ्या हाताने बनवलेले 2 घास स्वामींनी खाल्ले आणि स्वामी म्हटले की माझं आज आत्मा खूप तृप्त झाला आहे, मी खूप पोटभर जेवलो. हे ऐकून खरंच खूप समाधान वाटलं. पण खूप मोठी चूक झाली की मला त्यांचं दर्शन घेता आलं नाही. खरंच स्वामी भक्तांनो, आपल्याला कळत नाही की देव कुठल्या रूपात येतो. त्यामुळे घरी कोणीही येऊ त्यांना स्वामींच्याच रूपात बघितलं तर खरंच स्वामी दर्शन देतात म्हणजे देतात. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. खरंच आजी तुमची भक्ती ही खूप महान आहे. यावरून कळतं की स्वामींना जादा काही नाही तर फक्त अंतःकरणापासून त्यांचं नाव घेतलं तरी स्वामी महाराज भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला स्वामी भक्तांनो, नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.